भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 13 तारखेनंतरचा निर्णय झेपणार नाही. हिंगोलीतील रॅलीतून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट. गैरसमजातून मुंबई महापालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. सत्यमेव जयते, वायकरांची माझाला प्रतिक्रिया. आता फक्त दाऊदला क्लीन चिट द्यायचं बाकी. वायकरांच्या क्लीन चिटवरून संजय राऊतांचा घणाघात. तर महायुतीकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जातं पटोलेंचा टोला. रवींद्र वायकरांच्या क्लीन चिटवर किरीट सोमय्यांचं नो कमेंट्स. प्रकरण कोर्टामध्ये म्हणत सोमय्यांनी बोलणं टाळलं. षण्मुखानंद सभागृहामध्ये महायुतीचा महामेळावा. महायुतीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला दिलेल्या 11 कोटी रुपयांच्या बक्षिसावरून विरोधकांचा हल्ला बोल. राज्याच्या तिजोरीत खडखडाट. मग बक्षीस देण्याची गरज काय? विरोधकांचा सवाल. विधानसभेला बुलडाणा जिल्ह्यातील सर्व जागा लढणार. रविकांत तुपकरांची घोषणा. तुपकरांची बच्चू कडून सोबत चर्चा. संभाजीनगरमधील भाजपच्या राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय. भाजप नेत्यांकडून शिंदेंच्या मनधरणीचा प्रयत्न. पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक. बीडमध्ये धावत्या दुचाकीवरून सेल्फी घेणं पडलं महागात. एकाचा मृत्यू. अपघाताचे दृश्य कॅमेऱ्यात कैद. बारामतीत तुकोबांच्या पालखीमध्ये जयहरी विठ्ठलचा गजर. पालखी सोहळ्यादरम्यान सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र, तर प्रतिभा पवारांनीही घेतलं दर्शन. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा नदीत स्नान. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामतीत मुक्काम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.